टू बी ऑनेस्ट तो फेज ना मी माझ्या आयुष्यात आठवला ना की मला ना गुजबम्स यायला लागतात. कारण की इतका घाणेरडा फेज होता ना तो माझ्या आयुष्यातला. मी कशीबशी घरच्यांचा सपोर्ट घेऊन, सगळ्यांचा सपोर्ट घेऊन मी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले आणि मी खरंच खूप खुश होते की मी मी जे काय घडतंय मी असे होते की गो विथ द फ्लो, जे होईल ते होईल. इतका मोठा प्लॅटफॉर्म मला माझ्या आयुष्यात मिळाला आहे, माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट होती आणि मी अशी होते की मी हे एन्जॉय करणार आहे. पण ना काही ऑडियन्स कधी कधी इतक्या खालच्या थराला उतरतात ना की खरंच ते चळूसं का पळूसं असं करून टाकतात. म्हणजे इतके रेप थ्रेट्स, डेथ थ्रेट्स, म्हणजे लोक मला वेपन्स वगैरे सोबत डीएम करायचं की तुला आम्ही मारू असं तसं. म्हणजे मला घरचे माझे इंटरव्ह्यूज असतील, पॉडकास्ट असतील, मला मुंबईपर्यंत किंवा पुण्यातल्या पुण्यात सुद्धा कुठेच नव्हत्या पाठवत. त्यांना कंटिन्यू भीती असायची की अरे हिला काहीतरी होईल. आता घरच्यांना माहीत नाहीये की हे लोकांच्या फक्त वरवरच्या धमक्या असतात. घरच्यांना काय वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये किंवा डीएम मध्ये हे सगळं बोलतायत म्हणजे हे सगळं आयुष्यात घडणारच आहे, आपल्या पोरीला धोका आहे. घरचे नेहमी दबावात असायचे की पोरीला काहीतरी होईल. आणि मी इतकी रडली आहे त्या कॉन्ट्रोवर्सीजच्या नादात, कारण मला नेहमीच ते लेफ्ट आउट फील व्हायचं. कारण की तो प्लॅटफॉर्म असा होता, मेजॉरिटी ऑफ द क्राऊड हिंदी, सगळं मेजॉरिटी काय, मी एकटीच महाराष्ट्रीयन होते, बाकी सगळा तो हरियाणा आणि दिल्लीचा क्राऊड. ते लोक हरियाणवी त्यानंतर पंजाबीमध्ये बोलत बसायचे, मला काय कळायचं नाही, डोक्याच्या वरून जायचं. मग हे लोकांमुळे मला नेहमी एक लेफ्ट आउट फिलिंग यायचीच. त्याच्यामुळे मग माझा ना रोडीजमध्ये गेम पण तसा दिसून आला. आय वॉज लोन वुल्फ. मी कधी कोणाच्या पॅक्टमध्ये गेलेच नाही, कारण की नेहमीच मला एक वेगळी वाईब यायची की हे लोक इन्क्लूड करायचं विचारच नाही करत. मी असे होते की एकटी तर एकटी भिडणार तर आहे.